नमस्कार मित्रांनो, आज आपण पौराणिक ठिकाणाच्या दर्शनाला आलो आहोत, जे अहिल्यादेवी नगर येथील पारनेर या तालुक्यामध्ये आहे. सिद्धेश्वर महादेवाचं अतिशय पौराणिक असं मंदिर आहे. तर त्यांच्या दर्शनाला आपण आज आलो आहे. पावसाळ्यामध्ये इथं काय दृश्य असेल हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हे इथं या समोर डोंगरावरती 12 ज्योतिर्लिंग स्थापन केलेले आहे. ते पण आपण जाऊन शेवटी पाहूया. तर चला सिद्धेश्वर महादेवांचं दर्शन घेऊ. या ठिकाणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी मुळशीचा सत्याग्रह केला ते सेनापती बापट यांची ही जन्मभूमी आहे. त्यांचा जन्म इथेच झाला आहे. आणि जी पौराणिक कथा जोडली गेली आहे ती अशी की पराशर ऋषी यांनी ते तपश्चर्या केली आहे. त्यांचं हे साधना स्थान आहे. हे पहा, मंदिराच्या जवळ ह्या आपल्याला पुरातन अशा दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्यासुद्धा पाहायला भेटत आहेत. आणि मंदिराच्याच डाव्या बाजूला हे समोर एक मंडप आहे, ज्याच्या आतमध्ये एक घंटा आहे. पेशव्यांनी इंग्रजांवरती आक्रमण केल्यानंतर ती घंटा मिळवली. ती घंटा तिथं आहे. आणि इथंच खाली आतमध्ये तुम्हाला मी ती हे बघा, हे जे मंडप आहे या मंडपाच्या आतमध्ये ती घंटा आहे बघा समोर, जे पेशव्यांनी इंग्रजांकडनं घेतलेली आहे. त्याच्यावरती इंग्रजांचा सिम्बॉलसुद्धा आहे. आणि हे मंडप नंदी मंडप. तर इथं खाली काय येते आता आपण जाऊन पाहणार आहोत. हा समोर कळस दिसतोय, म्हणजे खाली मंदिर असणार आहे. त्याची तोडफोड झाली, आत्ता स्थापन केलं. एका वेळी एकच माणूस खाली उतरू शकतो अशी याची रचना केलेली आहे. आणि खाली जरा अंधारच दिसतोय आपल्याला. तर आपण तर बॅटरी आणलेली नाही आहे, पण मोबाईलची एका लाईट चालू करूया. खाली एक आपल्याला शिवपिंड दिसते. एक छोटंसं मंदिर आहे. हे बघा, इथं वरती गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली आहे. आणि आतमध्ये आहे ते शिवपिंड आहे. एक वेगळीच रचना असलेलं मंदिर दिसते बघा हे पूर्णपणे. आतमध्ये आल्यानंतर सुद्धा अजून खाली खोलवरती ते पिंड स्थापन केलेली आहे. आणि हे मंदिर आणि हा वरचा त्याचा कळस, त्याच्यावरचं बांधकाम आपण पाहिलं होतं आत्ता, जे आत्ताच्या काळामध्ये केलेलं आहे. इथं एक जुनी नंदी महाराजांची मूर्ती दिसते छोटीशी. आणि त्याच्यासमोरच शिवपिंड आहे, जी आत्ताच्या काळामध्ये स्थापन केलेली आहे, पण पुरातन इथे असणार आहे, त्याची तोडफोड झालेली असणार आहे. क्रांतिकारक सेनापती बापट या ठिकाणाचा वापर इंग्रजांपासून लपण्यासाठी करत होते. इथं खाली गेलो होतो आत्ता आपण. आणि ह्या साईडला इथं एक पुष्पपर्णी आहे बघा, मोठी आहे. त्यामध्ये पाणीसुद्धा आहे. पावसाळ्यात इथलं दृश्य खरंच पाण्यासारखं असणार आहे. कोरीव आहे पूर्णपणे. या बाजूने आपण आलो होतो. हे सुंदर असं पौराणिक मंदिर आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहे, पुरातन असं. या बाजूला सीता नाणी आहे, ती पण खाली जाऊन पाहू आपण नंतर. ही घंटा आपण पाहिली इथं इंग्रजांकडून आणलेली. आणि आता मंदिराच्या समोरनंच आपण आता आतमध्ये जाणार आहे. महादेवाचं मंदिर असल्यामुळे समोरच नंदीचा सुद्धा हे मंडप आहे.
सुंदर असा पुरातन मंडप आहे आणि त्याच्यामध्ये ही नंदीची मूर्ती आहे. ही एक वेगळी मूर्ती आपण पाहतोय नंदीची. कोरीव अशी मूर्ती आहे, मोठी भव्य मूर्ती आहे. हे नंदी मंडप आणि त्याच्या आजूबाजूला सुद्धा ही काही घरं बांधलेली आहेत. काही दगडांचे अवशेष जुने आपल्याला पाहायला भेटतात. हे आजूबाजूला पण दिसतील आपल्याला, ते आपण पाहूयात नंतर. चला या स्वयंभू सिद्धेश्वर महादेवांचं दर्शन घेऊयात आता. मंदिराच्या चौकटीवरती हे 2 राक्षसांच्या चेहऱ्याच्या मूर्त्या आहेत. त्या कशासाठी आहेत माहिती आहे का तुम्हाला? तुमच्यामध्ये असणारा अहंकार हा इथेच नतमस्तक करून इथेच सोडायचा आणि मग आतमध्ये दर्शन घ्यायचं. समोरच विष्णूचा अवतार असलेला आहे कासवाचं. आणि वरती पहा किती सुंदर असं मंडप विभाग आहे. त्यावेळेस काय रचना केली असेल याची. अतिशय सुंदर असं नक्षीकाम कळसावरती असणार आहे. आतमध्ये आपण मुख्य गर्भामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. ही स्वयंभू सिद्धेश्वर महादेवाची मूर्ती पाहून खरंच मन खूप प्रसन्न होतं. जागा खूप पॉझिटिव्ह एनर्जी असणारी आहे इथं. आणि हा आतला मंदिराचा गाभारा सुद्धा बघा केवढा मोठा आहे. खूप मोठा गाभारा आहे आणि उंच असा याचा आहे कळस आहे वरती बघा. आतमध्ये सुद्धा सेम बाहेर होतं तसंच नक्षीकाम आहे. मुख्य दर्शन घेतलं आपण आतमध्ये. आजूबाजूचा परिसर पाहूयात. मंदिराच्या आपण आता उजव्या बाजूला आलो आहे आणि इथे सुद्धा काही शिवपिंड आहेत ज्या पुरातन आहेत बघा. आणि नंदीच्या सुद्धा मूर्त्या आहेत ज्या पुरातन दगडामध्ये कोरलेल्या आहेत. आणि ह्या बाजूला खाली उतरून जाता येतं तर ते पण जाऊन पाहणार आहे बघा. ही मूर्ती किती जुनी आहे नंदीची. आणि बाजूला तिथं सुंदर अशा देवी देवतांच्या मूर्त्या कशा ठेवल्यात बघा. खूप सुंदर कोरीव मूर्त्या आहेत ह्या. तर आता मंदिराच्या मागच्या बाजूने आपण जाऊयात. खाली सुद्धा एक मंदिर आहे वाटतं म्हणतात छोटंसं, जिथे पराशर ऋषी यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली. तर ते ठिकाणसुद्धा जाऊन पाहू आता आपण. त्या मागच्या बाजूने तिथे खाली जायला रोड आहे तर जाऊन पाहू. तर बघा या पायऱ्या उतरून आलो आपण खाली. पुढच्या बाजूला सुद्धा न्हाणी आहे आणि या पायऱ्यांनी सरळ आपण इकडनं आलो ना तर हे समोरच ते मंदिर आहे छोटंसं. आतमध्ये सुद्धा शिवपिंड आहे. त्या बाहेर मंदिरामध्ये वरती सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती आहे. हे पाहे आत्ता आपण पाहिलं इमारतपंती वाटते ते त्या बांधकामावरनं. आता ह्या ज्या पायऱ्या आहेत मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत चढून आता आपण वरती जाऊया. बऱ्याचशा आजूबाजूला जुन्या काळामध्ये याची तोडफोड झालेली आहे मंदिराची. 2-3 वेळा याचा जीर्णोद्धार झाला आहे. हे बघा हे किती मोठी चौकट आहे मंदिराची. कुठंतरी असेल ही मोठी जुन्या काळातली. ती आता इथं साईडला ठेवलेली बरीच मोठी चौकट आहे. तर जे नगरकर म्हणून महाराज होते त्यांनी याचा जीर्णोद्धार सुद्धा केलेला आहे. बघा केवढा मोठा दगड होता. हा आजूबाजूचा परिसर आपण पाहिला आणि हे मंदिर त्याचा जीर्णोद्धार 2-3 वेळा झालेला आहे. इथून खाली गावामध्ये रोड जातो. हे पाहिजे समोर खाली आपण मंदिर पाहिलं. खूप मोठा परिसर आहे हा. कदाचित इथं एक
अंदाज आहे किल्लासुद्धा असावा भुईकोट, कारण समोरच ही पुष्पकर्णीसुद्धा आहे. त्याच्यामध्ये हे बघा समोर बरीच मोठी आहे ही सुद्धा. आणि त्या शेजारी एक विठ्ठल आणि रखुमाईचं सुंदर मूर्तीसुद्धा आहे. बघा केवढी मोठी आहे. आणि इथं जुन्या काळामधला लेकसुद्धा आहे, जो दगडामध्ये कोरलेला आहे. बरीच मोठी आहे आणि आता सध्या पाणी नाही आहे त्याच्यामध्ये. समोर विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आहे. मोठी आहे बरीच, पाषाणामध्ये कोरलेली. त्या बघा चौकटीवरती गणपती बाप्पाची मूर्ती. आणि आतमध्ये ही काळ्या पाषाणामध्ये जुनी अशी पुरातन अशी ह्या दोन्ही मूर्ती आहेत विठ्ठल आणि रखुमाईच्या. तर आपण आता त्यांचं दर्शन घेऊयात. हे बघा आलो आपण त्या ठिकाणी जिथं ते 12 ज्योतिर्लिंग त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी बघा तर सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन तुम्हाला झालंच असेल मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जय शिवराय.